हॅलो नमस्कार. आपण पारू मालिका 22 ऑगस्टच्या भागामध्ये काय झालं आहे ते पाहणार आहोत. पारू आदित्यला राखी बांधण्यासाठी पुढे जात असते. तेवढ्यात सावित्रा किचनमध्ये गेलेली असते आणि प्रसाद म्हणून त्या नारळाच्या वड्या द्यायच्या असतात. त्यात तिच्या लक्षात येतं की अहिल्या मॅडमने त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, साखर नाही. आणि मग ती धावत धावत तिथे जाते आणि अहिल्या मॅडम तुम्ही साखर ऐवजी मीठ टाकलेलं आहे. मग ती बोलते की हां ना, मी माझ्या विचारातच होते, मी नाही पाहिलं असं बोलते. आणि श्रीकांत बोलतो थांबा मी चाखून बघतो. तो पाहता तो पूर्ण खारट झालेले असतात. आणि मग ते बोलतात की आता आपण काहीतरी द्यायचं आहे, गोडाचा शिरा करून देऊयात. म्हणून मग ती बोलते की पारू नारळाच्या वड्या करायला किती वेळ लागेल? तर पारू बोलते की 20 मिनिट. अहिल्या म्हणते चल मग लवकर आपण करून देऊयात. पारू तिथून निघून जाते. दामिनी आणि दिशाचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं. आणि मग ती जाते, नारळाच्या वड्या खूप छान करून देते. आणि मग अहिल्या तर ते घेऊन जाते आणि मग ते आलेलं असतं त्यांच्याकडे देऊन टाकते. आणि मग किचनमध्ये जाते आणि पारूला बोलते सासू सुनाचा छान आहे हा, एकमेकींना मदत करून छान लवकर ॲडजस्ट करून दिलं आणि कधीच लेट होत नाही त्यांच्या ह्याला प्रसाद देण्यासाठी. आणि आजही लेट नाही झाला, छान आहे तुमचं, असं तसं बोलत असते. आणि मग तेवढ्यात तिथे दामिनी येते आणि बोलते की काय तुमची खुसर चालू असते का प्रत्येक वेळी? मग ते तिथे काहीच बोलत नाही. सीन चेंज झालेला असतो. दिशा तिची पर्स सापडत असते, सगळीकडे पाहते पण तिला कुठेच भेटत नाही. आणि दामिनीची नॉनसेन्स टॉक तिला ऐकवत असते, असं झालं तसं झालं, मी प्लॅन केला, ते आपल्या प्लॅनला असं गेलं तसं झालं. दिशा बोलते की माझी पर्स हरवली आहे, रिमाइंड कर इथे कोण कोण आलं होतं. आणि मग ती शेवटी त्यांना आठवतं की इथे गणी आला होता आणि ते डायरेक्टली गणीच्या घरी जाते. आणि गणीच्या गालाला एकदम जोरात धरते आणि म्हणते की माझी पर्स चोरली ना तू? दामिनीला बोलते जा घरामध्ये बघ. आणि ती बरोबर पारूला जी पर्स दिली ना तीच घेऊन येते आणि बोलते की ही बघ, ही एवढी एक्सपेन्सिव्ह गिफ्ट पर्स आहे बघ दिशा यांच्याकडे. आणि मग तू बोलते की गणी तू चोरी केलीस ना, माझी पर्स तू चोरलीस ना आणि त्या पर्सच्या चोरीतूनच तू हे आणलंस ना? ती बोलतो की नाही, गणीने नाही चोरी केली. पारू म्हणते नाही, गणीही म्हणतो की मी नाही केलेलं. मग दिशा त्याला बोलते की एवढे एक्सपेन्सिव्ह तुझ्याकडे कसं काय आले? मग पारू बोलते की तू बाकडून पैसे घेतलेस का? तर तो म्हणतो नाही. मग दिशा बोलते की नाही, बरोबर आहे, माझ्या पर्समधल्या त्याने पैसे घेतले आणि त्याची ही एक्सपेन्सिव्ह आणलेली आहे. चल तुला ना सासूमामकडेच नेते आणि तुला शिक्षा काय, तुम्हाला घरातूनच हाकलून दिलं पाहिजे असं बोलत असते. आणि मग तेवढ्यात तिथं प्रीतम येतो आणि प्रीतम बोलतो दिशा बोलताना जरा विचार करून बोलत जा गं, प्रत्येक वेळी काय नीचपणा किंवा असं काय खालीपणा दाखवत असते प्रत्येक गोष्टीला. मग तो बोलतो की ही तुझी प्रिया मॅडम. मग प्रिया येते आणि ती देऊन टाकते पर्स आणि त्याच्यामध्ये ती पाहते सगळ्या गोष्टी आणि तुला तर फोटोही पाहायचा असतो. ते बोलते हा फोटो पण आहे. आणि मग प्रीतम बोलतो की आमच्यावर खूप चांगले संस्कार आहे, त्याच्यासाठी मी तुझी पर्स पाहिली नाही आणि ही तू पर्स त्या बेडखाली फेकून आली होती आणि मला जाता जाता दिसली म्हणून मी उचलून ती प्रिया मॅडमकडे दिली. का तर दिशा दिसली की तिला देऊन टाका तिची पर्स आणि तू इथे येऊन गणीवर आरोप करते एका निष्पाप जीवावर. मग गणी रडतच असतो. तुम्हाला हे पाहून खूप जास्त हर्ट झाल्यासारखं होतं. आणि मग तिथं मग प्रिया तिला बोलते की सॉरी म्हणा, त्यांचा अपमान झालेला आहे. तर दिशा बोलते मी आणि या भिकारड्यांना सॉरी कधीच म्हणणार नाही. मग परत प्रिया म्हणते की सॉरी म्हणा. ती काही सॉरी म्हणत नाही. मग ती तिथून निघून जाते दिशा आणि दामिनी. आणि मग प्रीतम खाली बसतो आणि म्हणतो की सॉरी भावा, तिच्याकडून चूक झाली पण त्याची माफी मी मागतो. आणि मग इकडून लगेच मारुती म्हणतो की आम्हाला सवय आहे अशा गोष्टींची, पण आम्ही चोरी तर नाही केलेली ना, ते सिद्ध झालं ना, हे खूप चांगलं झालं. आणि मग मारुती म्हणतो की काही नाही सर, तुम्ही सॉरी नका म्हणू, काही गरज नाही आहे प्रीतम बाबा सॉरी म्हणायची. आणि मग पारू बोलते की पण गणी एक प्रश्न राहिला की बाने तर तुला पैसे दिले नाही, मग तू कुठून आणली ही पर्स ते मला सांग. आणि मग तो सांगतो की मी एका ठिकाणी मजुरी केली आणि त्या मजुरीचे पैसे जमा करून मी ही पर्स आणली. पाहून पारूला एकदमच डोळ्यात पाणी आलं होतं आणि ती एकदम गणीला जवळ घेते. आणि हे ऐकून सगळ्यांच्याच डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी येतं आणि मारुतीही त्यांना जवळ घेतो आणि प्रीतम तिथं साईडला रडत रडत जातो. आणि मग प्रिया मॅडमला म्हणतो किती श्रीमंत हे आहे, त्यांच्यासमोर मी खूप जास्त गरीब आहे असं मला वाटत आहे. किती छान प्रकारे ते बोलला किंवा त्यांनी सगळ्या काही गोष्टी केल्या. मी खरंच ह्या दोघांसारखा बॉन्डिंग आमच्यात नाही होऊ शकली, म्हणजे मी नाही होऊ शकत एवढा छान भाऊ, असं तसं तो बोलत असतो. आणि प्रिया बोलत असते की प्रीतम सर काही नाही, रडू नका, होत असतं अशा तसं बोलत असते. तिथेच एपिसोड संपतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब.